पाहिजे आणि त्या पद्धतीचे बदल आपोआप आपल्या शरीरात व्हायला लागतात. आपण सांगण्याची गरज नाही. लक्षात घ्या, जर आपण नियमितपणे योगाभ्यास करत राहिलो तर आपल्याला आपल्या मसल्सचे, आपल्या लिगामेंटचे, आपल्या सांध्यांचे, आपल्या मसल्सचे, आपल्या बोन्सचे कुठलेही विकार सहजासहजी लवकर होणार नाही, ते दूर राहतील. आणि सर्वात शेवटी आहे मनस्विकार. आता या मनाविषयी बोलतो आणि शेवटी मी एक प्रोटोकॉल तयार केलेला आहे, स्वतः प्रोटोकॉल तयार केलेला आहे. ज्या लोकांना झोप येत नाही, अनिद्रा आहे, इन्सोमनिया आहे, अशा लोकांनी काय करावं यासाठी मी एक छोटासा प्रोटोकॉल देतो आणि ते तुम्हाला सांगून थांबतो. मित्र हो, मनोविकार किंवा ताणतणाव आणि मनोविकार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं. आपल्या शरीरामध्ये जे जे काही आजार विकार होतात ना, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर काय कारण असेल तर तो आहे ताणतणाव. ताणतणाव माणसाला शारीरिक आणि मानसिक गंभीर आजारानं ग्रस्त करतो. मग ताणतणाव हा कुठल्याही प्रकारचा असू शकतो. आर्थिक ताणतणाव हे एक कारण आहे, सामाजिक ताणतणाव हे एक कारण आहे, पारिवारिक, कौटुंबिक, सामाजिक कुठलंही कारण असू शकतं. ताणतणावाला असं काही आवश्यक नाही आहे. अनामिक भीतीसुद्धा ताणतणावाचं कारण असते. कशाची तरी भीती वाटते किंवा असल्याची सुद्धा भीती वाटते, नसल्याची भीती वाटते आणि काय माझ्याकडे आहे याला कोणाची नजर लागेल की काय आणि जाईल का काय याची भीती वाटायला लागते. विविध प्रकारचा मानसिक ताणतणाव हा निर्माण होऊ शकतो आणि या अतिरिक्त ताणतणावाचं रूपांतर नंतर मानसिक विकारामध्ये होतं. मानसिक विकाराचं रूपांतर कालांतरानं शारीरिक विकारांमध्ये होतं आणि सायकोसोमॅटिक डिसिजेस नावाचा एक वेगळंच आपल्या शरीरामध्ये परिस्थिती निर्माण होते. साधारणपणे नैराश्य मनोविकारामध्ये आणि ज्याला आपण डिप्रेशन आणि एन्झायटी म्हणतो, हे दोन विकार आहेत. बरेच विकार आहेत परंतु सामान्य दोन विकार, डिप्रेशन आणि एन्झायटी, हे दोन विकार खूप जास्त प्रमाणात आज आहे. इथे असं कोणीही नसेल मला असं त्याला कधीतरी डिप्रेशन किंवा निगेटिव्हिटी किंवा सायकोलॉजी डिस्टर्बन्स झालेली नसेल असं मला वाटत नाही. कुणाला ना कुणाला आयुष्यामध्ये एकदा दोनदा तरी हा तो एपिसोड येऊन जातो, ती एकदा सायकल आपल्या जीवनातून येऊन जाते आणि आजकाल त्याचं प्रमाण आणि त्याची संख्या ही अधिक वाढलेली आहे. जेव्हा ताणतणाव येतो ना तेव्हा होतं काय, आपल्या विचारांची जी गती आहे ती खूप वाढते आणि आपल्या बुद्धीचा आपल्या मनावरती, थोडंसं तात्विक दृष्टिकोनातून बोलत आहे. मनावर बोलायचं म्हणलं जे दिसतच नाही त्याच्यावर बोलायचं. मन दिसतं का आणि त्याच्यावर बोलतोय आपण, गहन चर्चा करतोय. मेडिकल सायन्सला सुद्धा मन असं स्पर्श करून बघता येत नाही. मनस्तत्व जर आहे ना, हे मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये किंवा विज्ञानामध्ये 200-250 वर्षापूर्वीची ही शोध आहे. त्याच्या अगोदर विज्ञानालाही माहीत नव्हतं, पण योगशास्त्राला हे कितीतरी हजारो वर्षापासून माहिती आहे. मनस्तत्व विज्ञान म्हणतं जे दिसतं, जे प्रमाण ज्याचं मिळतं ते मानतं, पण योगशास्त्र प्रमाण फक्त एकच नाही आहे. हा ना, योगशास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे, योगसूत्रामध्ये काय सांगितलेलं, योगदर्शनामध्ये आपल्याला प्रमाणाचं सगळं सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष प्रमाण विज्ञानाने मानलेलं आहे, जे दिसतं, ज्याला स्पर्श करू शकतो, ज्याचा अनुभव होऊ शकतो ते. पण योगशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र किंवा तत्वज्ञान हे अजून वेगळ्या पद्धतीचं प्रमाण देतं, त्याच्यात आपल्याला जायचं नाही. परंतु इथे बुद्धीचा मनावरचा असलेलं नियंत्रण निघून जातं. मन आपलं सैरभैर होतं. मनावरचा बुद्धीचा जो कंट्रोल असतो, आता तुम्ही म्हणाल हे बुद्धी मन काय आहे, हे काय चाललंय, परंतु आपलं मन हे बुद्धीच्या अधीन असतं आणि ते असावं नैसर्गिक दृष्ट्यानं. पण आपलं मन हे आपल्या बुद्धीच्या अधीन न जाता ते इंद्रियाच्या अधीन जायला लागतं. कोण कंट्रोल करतं आपल्या मनाला? तर आपले इंद्रिय. अशा पद्धतीचं ते चर्चा आहे. मनावरचा कंट्रोल हा बुद्धीचा निघून जातो आणि मनाचा विवेक किंवा जे उपायकारक काय आणि अपायकारक काय यातला आपलं गडबड होऊन जाते. मग अपायकारक गोष्टीसुद्धा आपण घेतो आणि उपायकारक गोष्टी आपण दूर ठेवतो. विचार करा, लगाम नसलेला घोडा आणि त्या घोड्यावर तुम्ही सवार आहात, काय होईल अवस्था? एक रेडा आहे, त्याला व्यसन नाही घातलेली, काय होईल? एक कार आहे जिला ब्रेक नाही आणि एक मन आहे त्याच्यावर नियंत्रण नाही.
मन नियंत्रण नसलेलं मन, लगाम नसलेला घोडा, व्यसन नसलेला रेडा आणि ब्रेक नसलेली गाडी, सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. मला सांगायची इथे अजिबात आवश्यकता नाही की ॲक्सिडेंट होईल, बरोबर आहे ना. म्हणून हे मन आपलं नियंत्रणात असलं पाहिजे. मी जसं बुद्धीचा इथे तुम्हाला सांगितला, शब्द उच्चारला, माझं आकलन असं सांगतं की बुद्धी आणि मनामधलं जेवढं अंतर वाढत जातं तेवढा ताणतणाव वाढत जातो. जीवनशैली, विसंगत जीवनशैलीमुळे बुद्धी आणि मनातलं अंतर वाढत जातं आणि मन आणि इंद्रियातलं अंतर कमी होत जातं. जेवढी बुद्धी आणि मन एकरूप राहील तेवढा ताणतणाव कमी राहतो. असं म्हणतात योगशास्त्रामध्ये किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये, भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की ह्या पृथ्वीवरती सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल, सगळ्या सजीवामध्ये मानव आहे. मानवामध्ये काय श्रेष्ठ असेल तर इंद्रिय श्रेष्ठ. इंद्रियापेक्षाही काय श्रेष्ठ असेल तर मन श्रेष्ठ. मनापेक्षाही काय श्रेष्ठ असेल तर बुद्धी श्रेष्ठ. आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ काय असेल तर आत्मा श्रेष्ठ. आणि आत्म्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ, असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या बुद्धीमध्ये आपण म्हणतो ना, बुद्धीला कळतं हो पण मन कंट्रोल होत नाही. म्हणजे काय, अंतर जेवढं जास्त तेवढ्या व्याधी जास्त, ताणतणाव जातं. आणि ताणतणाव अजून एक कारण काय आहे, ईर्ष्या. सगळं मिळावं, सगळ्यांच्या आधी मिळावं, सगळ्यात जास्त मिळावं, ही ईर्ष्या. आणि ईर्ष्या माणसाला स्पर्धेमध्ये आणते आणि स्पर्धा माणसाला ताणतणावामध्ये असते. ताणतणाव हा मनोविकार जडतो आणि मनोविकार हा शरीर विकार करतो. अशी ही पूर्ण सायकल आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सुद्धा अत्यंत मोलाचं मार्गदर्शन मनाविषयी केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनच तुमचं मित्र आहे आणि मनच तुमचं शत्रू आहे. कोणतं मन शत्रू आहे आणि कोणतं मन मित्र आहे? नियंत्रित मन हे तुमचा मित्र आहे आणि अनियंत्रित मन हे तुमचा मोठा शत्रू आहे. आणि हे अनियंत्रित मनच मग सगळ्या गोष्टी आपल्याला घडून आणतं. त्याच्यात भगवानांनी ते पण सांगितलेलं आहे. हे अध्यात्माचा काही विषय नाही हा. हे त्याला काय म्हणतो आपण, तो हा नाही आहे, प्रवचन नाही आहे. मी फक्त एक तुम्हाला संदर्भ सांगतो मनाचा. मन, अनियंत्रित मन हे मानवाच्या सर्वनाशाचं कारण सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. इतकं सुंदर सांगितलेलं आहे की त्याच्यापेक्षा मला असं वाटतं तिथं बोलणं आणि थांबणं सोबत करावं. भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे की ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. किती सुंदर 2 श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ध्यायतो विषयान पुंसा, माणसाची ओढ कुणीकडे? विषयांकडे आहे. ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते उपजायते. त्या इच्छेमुळे माणसाचं मन त्या इच्छा अपेक्षांकडे अधिक वळलं जातं. त्याच्यामुळं विषयाची लालसा अजून वाढते, गोडी अजून वाढते. आणि ती लालसा पूर्ण झाली नाही किंवा काम पूर्ण झालं नाही तर क्रोध येतो. जसा क्रोध येतो, क्रोधामुळे तर त्या व्यक्तीची किंवा त्या विषयाची आसक्ती अजून वाढते की ते मिळत कसं नाही, मी मिळवणारच, क्रोध करतो. आणि जेव्हा क्रोध येतो तेव्हा आपली स्मृतिभ्रंश होते, म्हणजे आपला विवेक ढासळतो. काय चांगलं काय वाईट याचं काही तारतम्य राहत नाही, विवेक ढासळतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, मग बुद्धीचा नाश व्हायला लागतो. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, ज्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे त्याचा सर्वनाश हा अटळ आहे. हे सगळं गणित आहे मनाचं. मनापासून सुरुवात होतं आणि सर्वनाशांपर्यंत जातं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे तुमचं मन नियंत्रित असलं पाहिजे. आणि योगाभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुमचं मन नियंत्रित ठेवायचं असेल, तुमचा ताणतणावाचं सुयोग्य व्यवस्थापन जर करायचं असेल तर योगसारखं दुसरं दिव्यास्त्र नाही. मी अगोदर शस्त्र म्हटलं, आता दिव्यास्त्र म्हटलं. निरोगी जीवनासाठी सर्वोत्तम आता आयुध नाही, आता शस्त्र नाही, तर दिव्य अस्त्र. आयुध शस्त्र फक्त एका गोष्टीवर काम करतं. दिव्य अस्त्र हे
सर्वावर काम करतं. एक शस्त्र सगळं खलास आहे ना. दिव्यास्त्र. योग हे निरोगी जीवनासाठीचं सर्वोत्तम दिव्यास्त्र म्हणजे योग आहे. आणि या दिव्यास्त्रामुळे, याला दिव्यास्त्र का म्हणतोय मी, कारण हे वेगवेगळ्या गोष्टीवर काम करतं. कोणत्या गोष्टीवर काम करतं? योग हे अध्यात्म जागरणाचं काम करतं. योग हे शरीर रक्षणाचं काम करतं. योग हे आरोग्याच्या संवर्धनाचं काम करतं, वर्धनाचं काम करतं. योग हे उपचाराचं काम करतं. योग हे शुद्धीचं काम करतं. मन शुद्धी, बुद्धी शुद्धी करतं. मन हे विचारांचं शुद्धीकरण करतं. मन हे शरीराचं शुद्धीकरण करतं. मन हे व्यसनांचं शुद्धीकरण करतं. मन हे समाजसेवेचं काम करतं. हे काय चालू आहे? समाजसेवा नाही तर काय आहे? कुणाचा वैयक्तिक लाभ आहे याच्यामधून? मी अंबाजोगाईवरून किंवा 200-250 किलोमीटरवरून आलो. कशासाठी आलो? काही मला मिळावं म्हणून आलो का? म्हणजे असं ग्रेटनेस नाही म्हणत आहे मी. त्यातला भाव सांगतो मी तुम्हाला. समाजसेवेचं काम करतं. विविध अंगाने योग हा आपल्या जीवनामध्ये काम करत असतो. म्हणून हे एका गोष्टीमुळे फक्त एका ठिकाणी काम करत असतं तर आपण त्याला शस्त्र म्हटलो असतो. पण हे एका गोष्टीवर काम करतं का? नाही, वेगवेगळ्या गोष्टीवर काम करतं. म्हणून हे दिव्यास्त्र आहे असं मी मानतो. आणि हे दिव्यास्त्र जीवनशैली सुधारण्याचं काम करतं. बरं, आदर्श जीवनशैली म्हणजे काय? काय असतात मापदंड आदर्श जीवनशैलीचे? जे काही अत्यंत विश्वासानं मी तुम्हाला हा विषय ठेवतोय. आदर्श जीवनशैलीचे जे काही मापदंड असतील, जे काही आयाम असतील, ते सर्व मापदंड योगशास्त्रामध्ये सामावलेले आहेत. बघा, योगशास्त्राची विस्तार किती मोठा आहे, किती समृद्ध आहे. काय असते आदर्श जीवनशैली? खोटं बोलू नका, योगात आहे ना. खोटं बोलू नका. चोरी करू नका, योगात आहे. सुखी रहा, समाधानी रहा, चित्त शांत असू द्या, योगात आहे. अनावश्यक गोष्टीचा संचय करू नका, योगात आहे. व्याभिचार करू नका, योगात आहे. आपलं काही नाहीये, मी अहंकार सोडून झाला, ईश्वर प्रणिधान. जे काही आहे ते ईश्वराचं आहे. करता धरता ईश्वर आहे, किंवा जी कुठली सुप्रीम पॉवर आहे तिचं आहे. मी म्हणू नका, योगात आहे. जेवढा अहम असेल तेवढा यातना वेगळ्या आहेत. काय आहे? स्वच्छ रहा. किती सिंपल रूल आहे. यू शुड बी नीट अँड क्लीन. शौच हे योगात आहे.